तर नमस्कार मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेले काही दिवस आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या होत्या. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी जोर आला आहे. अनेकांनी असा अंदाज बांधायला सुरुवात केली की पक्षामध्ये काहीतरी अंतर्गत अस्वस्थता सुरू आहे आणि रोहित पवार या घडामोडीमुळे नाराज आहेत. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देणारी मोठी बातमी समोर आली आहे. कारण स्वतः शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तर मित्रांनो, शरद पवार यांनी रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे. ही फक्त एक पदयुक्ती नाही, तर पक्ष आणि संस्थेमध्ये रोहित पवारांवर असलेला विश्वास दाखवणारा मोठा निर्णय मानला जात आहे. याबाबतची माहिती स्वतः रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. गेल्या 6 वर्ष ते रयत शिक्षण संस्थेवर सदस्य म्हणून काम करत होते आणि आता त्यांच्याकडे उत्तर विभागाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना रोहित पवार यांनी भावनिक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणं ही एक मोठी जबाबदारी आहे. व ते पुढे म्हणाले की गेल्या 6 वर्षे सदस्य म्हणून केलेल्या कामाची ही एक प्रकारची पोचपावती आहे आणि भविष्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालत अधिक चांगलं काम करण्यास मी प्रयत्न करेल, असं विधान रोहित पवार यांनी केलं. मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार नाराज असल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत. विशेष म्हणजे लोकमतच्या महापंचायत कार्यक्रमामध्ये स्वतः रोहित पवार यांनी यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की पक्षाने साथ दिली नाही तरी मी पवारसाहेबांच्या विचारांसाठी लढत राहणार. त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा सुरू झाली. रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कोण काय निर्णय घेत आहे, कोण कुठे जातं, यापेक्षा आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी कार्यक्रमाचा मुद्दा देखील मांडला आणि म्हटलं की आज कार्यकर्ते संभ्रमात आहेत, यामुळे स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना असं वाटत होतं की रोहित पवार पक्षामध्ये एक वेगळी दिशा घेणार का. पण आता शरद पवारांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन एक प्रकारे सर्व चर्चांना उत्तर दिलं आहे. दरम्यान 2026 ते 2029 या कालावधीसाठी शरद पवार यांची पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे आणि या संस्थेला आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडण्याचा मोठा प्लॅनही समोर येतो आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की रयत शिक्षण संस्था आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अभ्यासू आणि आधुनिक विचार असलेल्या रोहित पवारांना पुढे आणलं जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. कारण एका बाजूला राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असताना दुसऱ्या बाजूला रोहित पवारांना मोठी जबाबदारी देऊन शरद पवारांनी स्पष्ट संदेश दिल्याचं बोललं जात आहे. आता पुढच्या काळात रोहित पवारांची भूमिका आणखी मजबूत होणार का? राष्ट्रवादीमध्ये त्यांना मोठं नेतृत्व म्हणून पुढे केलं जाणार का? आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये ते नेमकं काय बदल घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, रोहित पवार यांच्यावर सोपवलेली ही जबाबदारी योग्य आहे का? आणि भविष्यात ते राष्ट्रवादीच्या मोठ्या नेतृत्वामध्ये दिसतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल मराठी भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.